मित्रांनो, तुमचे स्वागत आहे माझ्या या व्हिडिओमध्ये, ज्यामध्ये आपण बघणार आहोत मराठी पायथनमध्ये कंडिशनल स्टेटमेंट. आपण मागच्या पिरियडमध्ये बघितलं होतं, मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं होतं की मराठीमध्ये कंडिशनल स्टेटमेंट कशा तऱ्हेने वापर करतात. आज आपल्याला बघायचं आहे लॉजिकल ऑपरेटर. बघा, लॉजिकल ऑपरेटर पायथनमध्ये, मराठी पायथनमध्ये 3 कोणते? पहिला आहे आणि, दुसरा आहे किंवा आणि तिसरा आहे नाही. लॉजिकल ऑपरेटर बेसिकली जे आहे हे 2 पार्ट मध्ये आपण डिवाइड करू शकतो. यापैकी हे 2 एका पार्ट मध्ये येतात आणि हा येतो दुसऱ्या पार्ट मध्ये. बघा, लॉजिकल ऑपरेटर नाहीचा वापर होतो नेगेटिव्ह चेक करण्यासाठी. म्हणजे कुठल्याही गोष्टीला ज्या वेळेस आपल्याला नकारार्थक पद्धतीने चेक करायचं आहे, बघायचं आहे, नकारार्थक पद्धतीने बघायचं आहे, तेव्हा आपण कशाचा वापर करतो? नाही. आणि सोबतच किंवा यांचा वापर कशासाठी होतो? एका जर मध्ये एकापेक्षा जास्त कंडिशनला जोडण्यासाठी. एका जर मध्ये एकापेक्षा जास्त कंडिशनला जोडण्यासाठी आणि सोबतच किंवाचा वापर होतो. तर नाहीचा वापर कशासाठी होतो? नाहीचा वापर होतो एखादी गोष्ट हे नेगेटिव्हली चेक करण्यासाठी. आता बघा, या ठिकाणी एक छोटासा प्रोग्राम आपण करू, ज्यामध्ये आपण नाहीचा वापर कशा तऱ्हेने करायचा ते बघणार आहोत. ठीक आहे. आता बघा, या ठिकाणी मी काय करतो की इथं एक अंक घेऊ आणि त्या अंकला युजर कडून आपण प्रविष्ट करून घेऊ. आता हा अंक जो आहे तो 5 असला पाहिजे. आपण काय केलेलं आहे? एक सिंपलसा इनपुट केलेला आहे, ज्यामध्ये आपण अंक बोलवलेला आहे आणि एक अंक टाका 5 सोडून, म्हणजे 5 सोडून दुसरा कोणताही अंक त्याला टाकायला सांगितलेला आहे. आता आपल्याला काय करायचं आहे? जर जो काही आपण अंक टाकलेला आहे तो अंक 5 नाही आहे. आता याला काय म्हणायचं आहे की अंक 5 नसेल तर मग या ठिकाणी मी काय लावणार? नाही. कारण आपल्याला या ठिकाणी काय करायचं आहे? ही जी काही आपण जर चेक करून राहिलेला आहोत याला आपल्याला नकारार्थी चेक करायचं आहे. आता या ठिकाणी काय होईल? जर अंक 5 नाही तर हे रन होईल. ठीक आहे. जर अंक इक्वल टू 5 नाही, जर अंक हा 5 नाही तर होईल. या ठिकाणी आपण लिहाचा वापर करू. लिहा. बरोबर आहे. ठीक आहे. आता पहा, याला जर आपण रन केलं तर काय होईल की जर 5 सोडून तुम्ही दुसरा कोणताही अंक टाकला तर काय येईल? सॉरी, लिहा पाहिजे होतं. तर आता जर आपण 5 सोडून दुसरा कोणताही अंक टाकला तर काय आहे? बरोबर आहे, येईल. आणि जर आपण 5 टाकला तर काहीही येणार नाही. बघा, आपण यासोबत अन्यथा लावू शकतो.
अन्यथा इथं आपण लिहू चूक आहे. आता बघा या ठिकाणी काय होईल की जर आपण 5 सोडून कुठलाही अंक टाकला तर तो बरोबर आहे देईल, आणि जर आपण या ठिकाणी 5 टाकलं तर तो देईल चूक आहे. असं का? कारण या प्रोग्रामच्या लॉजिक मध्ये आपण काय केलेलं आहे की जर अंक 5 नाही, ठीक आहे, तर हे रन होईल. जर अंक 5 असेल तर हे रन होईल. या ठिकाणी काय केलं आपण, याला निगेटिव्ह केलं. बिलकुल सोपं आहे. काय की जी काही कंडिशन आहे त्याला जर आपल्याला नेगेटिव्ह चेक करायचं आहे, ती कंडिशन नाही आहे का म्हणून चेक करायचं असेल तर त्यासमोर आपण काय लावतो, नाही. ठीक आहे, हे आपण असंही करू शकतो किंवा याला असंही करू शकतो. दोघांचाही अर्थ काय होईल, सारखाच. ठीक आहे, तर या पद्धतीने आपण काय वापरतो की नाहीचा वापर कशा तऱ्हेनं केला ते आपण बघितलं. यानंतर आहे आपला आणि सोबतच किंवा. आणि किंवा यांचा वापर कशासाठी होतो, तर आणि किंवा यांचा वापर होतो जेव्हा आपल्याला एका जर मध्ये, जे हे एक जर आहे, या एका जर मध्ये एकापेक्षा जास्त कंडिशनला, एकापेक्षा जास्त जे आपले शर्त आहेत त्यांना जोडायचं असेल, एकापेक्षा जास्त कंडिशनला या ठिकाणी जोडायचं असेल तर आपण कशाचा वापर करतो, आणि किंवा त्यासोबतच किंवा. ठीक आहे, दोघांचाही अर्थ वेगळा होतो. ज्या पद्धतीने आपण बोलतो त्याच पद्धतीने त्यांचा अर्थ पण होतो. काय, हे आणि हे, जसं आता मी या ठिकाणी अंक घेत आहे आणि याला म्हणतो की एक अंक टाका आणि यामध्ये टाकू आपण 5 ते 50. आता 5 ते 50च्या दरम्यानचा एक अंक टाका असं आपण त्याला सांगितलेलं आहे. जर आपण याला इनपुट केलं तर काय होईल की तो या पद्धतीने येईल. आता आपण एखादी अंक टाकला तर तो बरोबर 5 ते 50च्या दरम्यान आहे की नाही हे आपल्याला चेक करायचं आहे. त्यासाठी आपण नेस्टेड जर मध्ये प्रोग्राम करून बघितलेला होता. त्याच पद्धतीचा प्रोग्राम आपण या ठिकाणी करू, लॉजिकल ऑपरेटरचा वापर करून. आता या ठिकाणी काय केलं, जर अंक हा लहान असेल 5 पेक्षा, सॉरी, अंक 5 किंवा 5 पेक्षा मोठा असेल आणि अंक हा लहान असेल, लहान किंवा 50 असेल तर. आता बघा या ठिकाणी काय झालं की एक कंडिशन आणि दुसरी कंडिशन, या पद्धतीने आपण काय केलेलं आहे, दोन कंडिशन या ठिकाणी जोडलेले आहेत. कशाचा वापर करून, आणीचा वापर करून. आणीचा वापर करून आपण काय केलेले आहे, ही कंडिशन आणि ही कंडिशन, या दोनही कंडिशन आपण जोडलेल्या आहेत. आता आणीमुळे काय होईल, जेवढ्या कंडिशन आपण जोडलेले आहेत त्या सर्वच्या सर्व कंडिशन जर बरोबर निघाल्या तर काय होईल, जरचा पार्ट रन होईल. म्हणजे जेवढ्या, या ठिकाणी आपण 2 म्हणणार नाही, कारण आपण 2 पेक्षा जास्त कंडिशन, कितीही कंडिशन या ठिकाणी काय करू शकतो, जोडू शकतो. तर जेवढ्या कंडिशन आपण जोडलेल्या आहेत त्या सर्वच्या सर्व कंडिशन समजा बरोबर असेल तर काय होईल, जर सर्वच्या सर्व कंडिशन बरोबर असेल तर जरचा पार्ट रन होईल, नाही तर अन्यथाचा पार्ट रन होईल. आता या ठिकाणी मी काय करतो, लिहायला सांगतो. या ठिकाणी आपण करू बरोबर, सॉरी, बरोबर हे, ठीक आहे, आणि अन्यथा करू
आहे. ठीक आहे. आता काय होईल, जर आपण जो काही अंक आहे तो अंक 5 ते 50च्या मधामध्ये टाकला, जसं मी या ठिकाणी टाकलं 45, तर तो काय येईल, बरोबर आहे. कारण काय झालेलं आहे, पहिली कंडिशन त्याला ट्रू मिळाली, अंक किती आहे 45, तर 45 आहे म्हणजे अंक हा 5 पेक्षा जास्त आहे आणि अंक हा 50 पेक्षा कमी आहे. म्हणजे ही कंडिशन पण त्याला काय मिळाली, बरोबर मिळाली, आणि दुसरी कंडिशन पण त्याला काय मिळाली, बरोबर मिळाली. त्यामुळे तो काय करेल की जरचा पार्ट रन करेल. आणि आपण या प्रोग्रामला पुन्हा एकदा रन करू. आता या ठिकाणी मी संख्या टाकलेली आहे 3, तर तो काय म्हणेल, चूक आहे का, कारण त्याला पहिली कंडिशन फॉल्स मिळाली, पहिली कंडिशन काय मिळाली, चूक मिळाली. पहिली कंडिशन चूक मिळाल्यामुळे काय झालं, जेवढ्या कंडिशन जॉईन केलेल्या आहेत त्यापैकी सर्वच्या सर्व कंडिशन जर ट्रू असतील, सर्वच्या सर्व कंडिशन बरोबर असतील, तर जरचा पार्ट रन होईल. पण येता सर्व कंडिशन बरोबर आल्या का, नाही. पहिली कंडिशन त्याला फॉल्स मिळाली, चूक मिळाली, त्याच्यामुळे तो कशामध्ये जाईल, अन्यथामध्ये जाईल, आणि अन्यथामध्ये जे काही लिहिलेलं आहे ते रन केलं जाईल. याच पद्धतीनं जसं आपण आणीचा वापर करतो त्याच पद्धतीनं आपण वापर करतो किंवाचा. आता किंवा ही ज्या पद्धतीनं आपण बोलतो त्याच पद्धतीनं, जसं आणि मध्ये आपण म्हणतो हे आणि हे, म्हणजे हेही पाहिजे आणि हेही पाहिजे, तसंच किंवा मध्ये आपण काय म्हणतो, हे किंवा आहे. मी या ठिकाणी काय करतो, प्रोग्रामला थोडंसं चेंज करून घेतो. अंक 5 पेक्षा लहान किंवा अंक 50 पेक्षा मोठा असेल, तर मी काय करतो, या लॉजिकला आपण रिव्हर्स करू. तर काय होईल, आता अंक 5 पेक्षा लहान आहे किंवा अंक 50 पेक्षा मोठा आहे, दोन पैकी एक जरी मिळाली, म्हणजे 5 पेक्षा लहान असेल तरी किंवा 50 पेक्षा मोठा असेल तरी, दोन पैकी एक जरी मिळाली, तर काय होईल, जरचा पार्ट रन होईल. आणि ज्या वेळेस दोनही मिळणार नाही, पहिली कंडिशनही चुकीची मिळेल आणि दुसरी कंडिशनही चुकीची मिळेल, त्यावेळेस काय होईल, अन्यथाचा पार्ट लिहिला जाईल. त्यावेळेस कुठला पार्ट लिहिला जाईल, अन्यथाचा पार्ट लिहिला जाईल. आता या ठिकाणी आपण जर रन केलं तर आपलं जसं आधी रन झालं होतं त्याच पद्धतीनं ते रन होणार. 45 टाकलं तर बरोबर आहे येईल, आणि जर मी या ठिकाणी 70 टाकलं तर काय होईल, चूक आहे म्हणून येईल. ठीक आहे. आता आवश्यक नाही की एका याच्यामध्ये आपण फक्त दोनच कंडिशन जॉईन करू शकतो, आपण कितीही कंडिशन जॉईन करू शकतो. यासाठी बघा आपण एक वेगळा प्रोग्राम करू. यामध्ये काय करतो मी की 5 सब्जेक्टचे मार्क आपण इनपुट करून घेऊ. तर या ठिकाणी मी काय केले, 5 सब्जेक्टचे मार्क इनपुट करून घेऊ. आता या ठिकाणी काय केलेलं आहे, आपण मराठी, हिंदी, इंग्लिश, गणित आणि विज्ञान हे 5 विषय घेतलेले आहेत. 5 विषयांचे मार्क आपल्याला काय करायचे आहेत, युजर कडून प्रविष्ट करून घ्यायचे आहेत. ठीक आहे. तर या ठिकाणी मी त्याला असं म्हटलेलं आहे, मराठीचे मार्क पूर्णांक मध्ये करा, प्रविष्ट करा, आणि त्या ठिकाणी मेसेज द्या की मराठी के अंक डाले. आता आपण मराठीमध्ये करता होतो, या ठिकाणी आपण स्ट्रिंग मराठीमध्ये करू. चे गुण टाका. ठीक आहे. आता यालाच काय करतो मी, सगळ्या ठिकाणी कॉपी पेस्ट करून घेतो. आता आपण 5ही सब्जेक्टचे मार्क इनपुट केलेले. आता आपल्याला काय करायचं आहे, बिलकुल सिंपल करायचं आहे की 5ही सब्जेक्ट मध्ये जर 40 पेक्षा जास्त मार्क असतील तर पास, उत्तीर्ण, नाहीतर अनुत्तीर्ण. तर मग आपण काय करू, या ठिकाणी लिहू की जर मराठीचे मार्क हे 40 किंवा 40 पेक्षा जास्त आहेत, सोबतच आणि हिंदीचे मार्क
हे सुद्धा 40 पेक्षा जास्त आहेत आणि इंग्लिशचे मार्क हे सुद्धा 40 पेक्षा जास्त आहेत आणि गणितचे मार्क हे सुद्धा 40 पेक्षा जास्त आहे आणि विज्ञानचे मार्क हे सुद्धा 40 पेक्षा जास्त आहे. तर काय होईल? उत्तीर्ण. अन्यथा काय होईल? अनुत्तीर्ण. तर या ठिकाणी मी अनुत्तीर्ण. आता बघा काय होईल, जेव्हा आपण हा प्रोग्राम रन करू त्यावेळेस काय करायचं आहे आपल्याला की सगळ्यांचे मार्क समजा 40च्या वर असेल तर तो काय होईल? उत्तीर्ण होईल. ठीक आहे. आणि जेवढे मार्क आपण टाकलेले 5 सब्जेक्ट पैकी यापैकी एका जरी सब्जेक्ट मध्ये त्याला 40 पेक्षा कमी गुण मिळाले, जसं या ठिकाणी मी 12 गुण टाकले हिंदीचे, तर काय झालं? अनुत्तीर्ण. तर काय होऊन राहिलं? अनुत्तीर्ण. आता बघा या ठिकाणी काय होऊन राहिलेलं आहे, बिलकुल सिंपल आहे की जर मराठीमध्ये 40च्या वर आणि हिंदीमध्ये 40च्या वर आणि इंग्लिशमध्ये 40च्या वर आणि गणितामध्ये 40च्या वर आणि विज्ञानमध्ये 40च्या वर सर्व कंडिशन जर त्याला बरोबर मिळत असेल तर तो काय करेल? जरचा पार्ट रन करेल, नाही तर अन्यथाचा पार्ट रन करेल. म्हणजे एक जरी कंडिशन या ठिकाणी चुकीची मिळाली तरी तो कशामध्ये जाईल? अन्यथामध्ये जाईल. आता जसं आपण खूप साऱ्या कंडिशनला आणि मध्ये जोडू शकतो तसंच आणि सोबतच आपण किंवाचा वापरही करू शकतो. आता याच प्रोग्राम मध्ये बघा आपल्याला काय करायचं आहे, इथं असं करायचं आहे की एक तर सर्व सब्जेक्ट मध्ये त्याला 40च्या वर मार्क असले पाहिजे किंवा फक्त गणितामध्ये किंवा फक्त गणितामध्ये किंवा फक्त गणितामध्ये 80च्या वर मार्क असले पाहिजे. आता उत्तीर्ण कधी होईल? एक तर सर्व सब्जेक्ट मध्ये 40च्या वर असले पाहिजे किंवा मग बाकीच्या सब्जेक्ट मध्ये कितीही मार्क असो, गणितामध्ये 80च्या वर मार्क असले पाहिजे, ग्रेटर दॅन इक्वल टू 80. ठीक आहे. काय एक तर सर्व सब्जेक्ट मध्ये 40च्या वर मार्क असले पाहिजे किंवा मग फक्त गणितामध्ये 80च्या वर मार्क असले पाहिजे, तर तो काय होईल? उत्तीर्ण. नाही तर काय होईल? अनुत्तीर्ण. आता बघा याला जर आपण रन करून बघितलं तर काय होईल? मार्क टाकले 45. आता गणितामध्ये मी 56 मार्क टाकले तर काय आलं? अनुत्तीर्ण. आता अनुत्तीर्ण काय आलं? कारण त्याला इंग्लिश मध्ये 12 पेक्षा कमी आहेत आणि गणितामध्ये 56 आहेत. ठीक आहे. त्यामुळे तो काय झाला? अनुत्तीर्ण झाला. याला ज्या वेळेस आपण रन करू, आता या ठिकाणी मी काय करतो, या ठिकाणी बघा की कसं केलेलं आहे, मी या ठिकाणी मार्क टाकले कमी पण गणिताचे मार्क टाकले त्याला 85, तर तो काय होईल? उत्तीर्ण. का? कारण या ठिकाणी काय केलं आपण, याला एका ब्रॅकेटमध्ये टाकलेलं आहे. आता या ब्रॅकेटचा अर्थ काय झाला? हा संपूर्ण ब्रॅकेट बरोबर किंवा चूक घेईल. आता हा संपूर्ण ब्रॅकेट काय करेल? जर सर्व सब्जेक्ट मध्ये 40च्या वर असेल तर हा काय करेल? बरोबर किंवा चूक घेईल. तर हा सर्व सब्जेक्ट मध्ये 40च्या वर आहे तर हा बरोबर घेईल. आणि याला आपण किंवा सोबत जोडलेलं आहे, त्याच्यामुळे काय झालं? एक तर हे बरोबर पाहिजे पूर्ण किंवा हे बरोबर पाहिजे. तर एक तर सर्व सब्जेक्ट मध्ये 40च्या वर पाहिजे
किंवा गणितामध्ये 80च्या वर पाहिजे, त्यावेळेस तो काय होईल, उत्तीर्ण. नाही तर काय होईल, अनित्तीर्ण. तर या पद्धतीनं आपलं लॉजिकल ऑपरेटर मराठी पायथन मध्ये वर्क करतो. आज आपण इथेच थांबू. थँक्यू.